बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भारत माता चौकात फटाके फोडून जल्लोष। एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये जल्लोष। भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद साजरा केला, तर कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या तालावर ठेका। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये भाजपकडून जल्लोष। भाजपकडून नागरिकांना लाडू वाटप। बिहारमध्ये विकासाचा विजय झाला, संजय केळकरांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुंबईच्या कांदिवलीमध्ये जल्लोष। भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष। बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पुण्यामध्येही भाजपकडून जल्लोष, तर पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर आनंद साजरा। नाशिकमध्ये भाजपकडून विजयी जल्लोष, तर बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपकडून आनंद व्यक्त। क्रांती चौकात भाजपकडून जल्लोष, यामध्ये अतुल सावे, भागवत कराड या जल्लोषात सहभागी। बिहारमध्ये एनडीए आणि भाजपला मिळालेल्या विजयानंतर कोल्हापुरातही भाजप कार्यकर्त्यांचा विजयोत्सव। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, दरम्यान त्यानंतर सोलापुरातही भाजपकडून जल्लोष। भाजप आमदार देवेंद्र कोठेंसह भाजप समर्थकांनी यावेळी व्यक्त केला आनंद। दरम्यान सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सुद्धा भाजपचा जल्लोष। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला। तर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर परभणीतही भाजपकडून आनंद व्यक्त। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीमध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी, फटाके फोडून भाजपकडून जल्लोष व्यक्त। नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका भाजपच्या गळाला। हेमंत वाजेंच्या भाजप प्रवेशानं आता ठाकरेंच्या सेनेला हा मोठा धक्का। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या राजकारणातही नवा ट्विस्ट। शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर आमदार राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा। बदलापूरमधील राष्ट्रवादी आणि यासह सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेला आहे। दरम्यान याचवेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक प्रभारी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नियुक्ती। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातनं हे आदेश जारी।